आज आपण एक मस्त असं स्टार्टर बनवायचं. स्टार्टर म्हणाल किंवा मोमोजचाच प्रकार आहे, पण एक वेगळे मोमोज आपण बनवणार आहोत. आणि अगदी सोपे आहे, अगदी लुसलुशीत आहे, करायला सोपे आहे, पटकन होणारे आहेत. तर कसं बनवायचं, तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. हा काय करायचा, आपल्याला मिक्सरमध्ये घालायचा आहे. बारीक घ्या, जाड घ्या, कुठला पण घ्या, पण मिक्सरमधून आपल्याला तो काढायचा. 1 कप मी रवा घेतलेला आहे. तर 2-3 चमचे मी छोटेसे पोह्यांचे 2-3 चमचे मी गव्हाचं पीठ घेते. आता इथे तुम्ही मैदा घेतला तरी चालेल. मी आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 3 छोटे चमचे पोह्यांची. आता हे काय करायचं, आपल्याला थोडंसं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. थोडंसं 2 राऊंड मारून घ्यायचं, याचे थोडंसं बारीक होईल. आता मिक्सरमधून आपण रवा बारीक करून घेतलेला आहे आणि थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ज्या कपाने आपण रवा घेतला होता त्याच कपाने आपल्याला गरम गरम पाणी घालायचं आहे. गरम पाण्यामध्येच हे मळायचं आहे. आता मी गरम पाणी घेतलेलं आहे, ते थोडं थोडं करून याच्यात घालायचं आहे. हात भाजेल तर चमच्याने थोडं हलवून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं रवा असल्यामुळे. आणि हे आपल्याला फार घट्ट नाही पीठ मळायचंय. बरोबर मी 1 कप पाणी याच्यात घातलेलं आहे. आणि हे जरा कोमट झालं की आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. हे पहा, हे आता आपण छान चमच्याने एकजीव केलेलं आहे पीठ रव्याचं. आता हे काय करायचं, आपल्याला थोडंसं हे गरम आहे त्यामुळे झाकून ठेवायचं आहे. याला छान फुलून द्यायचं आहे आणि मग आपण याचं पीठ मळून घेऊया. तोपर्यंत आपण आतील सारणाची तयारी करूया. रवा पण आपला तोपर्यंत छान फुलेल. आता आपलं पीठ भाजेपर्यंत इथे आपण थोडं तेल घातलेलं आहे. आणि आता आपण कांदा परतून घेऊया. याच्यासाठी मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा छान जराशी परतून द्यायचा आहे. कांदा परततो तर त्याच्यात आपण हिरवी मिरची बारीक कापून घातलेली आहे. थोडंसं आलं घालायचं आहे. मी किसून घेतलेलं आहे आलं. आता याच्यामध्येच आपल्याला गाजर घालायचं आहे. याच्यात आपण हव्या त्या आपल्याला आवडीच्या भाज्या घालू शकतो आपण. याच्यातच आपल्याला कोबी पण घालायचं आहे. सिमला मिरची मी एक सिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे. कोबी बारीक किसून घेतलेला आहे. याच्यात शक्यतो भाज्या आपल्याला एकदम बारीक चिरायच्या आहे किंवा तुम्ही कटरला पण करू शकता. आता याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ पण घालायचं आपल्याला. आता मी थोडीशी शेजवान चटणी पण घालणार आहे. सॉस असेल तर शेजवान तो घातला तरी चालेल. मी शेजवान चटणी 1 चमचाभर घातलेली आहे. आपण अजून थोडीशी घालूया. एक 2 मिनिटं परतायचं, जास्त नाही. आता आपण थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहोत. मीठ आपण चेक करून घ्यायचं व्यवस्थित. कमी जास्त असेल तर तसं हे करून घ्यायचं. आता हे आपले तयार झालेले आहे. भाजी खूप शिजवायची नाहीये. ह्याच्यामध्ये तुम्ही हवे तर काळी मिरपूड पण घालू शकता. आता ही आपली भाजी रेडी झालेली आहे. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. आता आपण झाकून ठेवलेलं रवा पण बघूया. बघा थोडंसं पातळ वाटते तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं किंवा मैदा तुम्ही घालू शकता. आणि हे पूर्ण असं मळून घ्यायचं. खूप घट्ट गोळा नाही मळायचा, थोडासा पातळच असतो. हे घेऊन याला तेल घालायचं व्यवस्थित.
याला काय खूप रगडायची वगैरे गरज नाहीये. थोडंसं आपण तेल घालायचं याला आणि छान गोळा मळून घ्यायचा आपल्याला. हे पहा मी गोळा एकदम मस्त असा मळून घेतलेला आहे. तुम्हाला वाटलं की खूप पातळ झालंय तर तुम्ही मैदा किंवा गव्हाचं पीठ घालू शकता. मी गव्हाचं पीठच घातलेलं आहे, मैदा नाही घातलेला. आणि हे एकदम घट्ट पीठ नसतं, असं थोडंसं पातळच असतं. आता काय करायचं, याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची. चपातीसारखीच चपाती लाटून घ्यायची आपल्याला. सारखे उंडे करायचे. 4 झालेले आहेत आणि ह्या 4 चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्यात. नेहमीच्या चपात्या आपण जसे लाटतो त्याप्रमाणेच आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे एकसारखी. लांबट किंवा गोल असे तुम्ही लाटू शकता. आता इथे गरज लागली तर पीठ लावायचं गव्हाचं आणि लाटायची. हे बघा आपले छान उंडे तयार झालेले आहेत. आणि मी आता ह्याच्यात 4 चपात्या लाटून घेते. आपले मस्त उंडे झालेत, मी चपात्या लाटून घेते. हे बघा मी तुम्हाला याच्यावरच लाटून दाखवते, कारण मी थोडंसं गव्हाचं पीठ लावलंय. अशी आपल्याला पूर्ण मोठीच्या मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. हे बघा अशी लांबट मी चपाती छान केलेली आहे. पहा हे बघा किती व्यवस्थित अशी लांब मोठीच्या मोठी चपाती केलेली आहे. आता याच्यावर आपल्याला ते आपण जे काही स्टफिंग तयार केलेलं होतं ते आपल्याला सगळीकडे भरायचं आहे. पूर्ण भरून घ्यायचं आपल्याला सगळीकडे. कंजूसपणा करायचा नाही, भरपूर सारण भरायचंय. फक्त थोडीशी कडेची जागा साईडला रिकामी ठेवायची. बाकी सगळं आपल्याला सारण भरून घ्यायचंय. किती सुंदर असा सुगंध येतोय. संपूर्ण सारण आपण भरून घेते याच्यात. हे बघा मी पूर्ण सारण व्यवस्थित भरलेलं आहे. थोडीशी आपण कोथिंबीर पण घालूया त्याच्यावर. आहा हा हा हा, किती सुंदर दिसते ना. मस्त अशी कोथिंबीर वगैरे घालायची आहे. आणि मी थोडीशी अशी जागा पण ठेवली आहे. आता ही दुसरी चपाती आपण लाटली होती ना ती घालायची आपल्याला त्याच्यावर. अशी दाबून घ्यायची आपल्याला. पाहिजे तर तुम्ही थोडंसं पीठ लावून थोडंसं असं अलगद लाटून घ्या. म्हणजे काय होईल, चिटकणार नाही. आता तुम्ही असा पराठा पण करू शकता. आता आपल्याला तो अशा उभ्या रेषा कापून घ्यायच्यात. आता ह्याच्यावर काय करायचंय, आपण टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि त्याच्यात थोडंसं आपण चिली फ्लेक टाकूया मिरच्यांचं आणि ते थोडंसं आपण लावून घेऊया. ब्रश असेल तुमच्याकडे तर ब्रशनी लावलं तर चांगलं होईल. हे बघा. आणि त्याच्यावर आपल्याला चीज घालायचं. आता ही पट्टी जरा व्यवस्थित कापून घ्यायची आपल्याला. अशाच आपण सगळ्यांना एक टोमॅटो केचप लावून घेणार आहोत. आणि बघा आता मी थोडंसं याच्यावर चीज घालते. हा 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 हा. आता काय करायचं, ह्याचं आपल्याला रोल करत जायचंय.
हे बघा, याच्यावर पण आपण टोमॅटो केचप लावणार आहोत. काय करायचं, जेव्हा हे करतो ना तेव्हा खालून पण पीठ छान लावून घ्यायचं, नाही तर मग ते चिघटतात. आता ह्याच्यावर आपण चीज किसून घेऊया. आता याचा आपण रोल करून घेऊया. काय होतं, खाली आपण जर पीठ नाही ना लावलं मग ते चिकटत जातात. खाली पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे ते चिघटणार नाहीत. हे बघा, झाले ना छान. इकडे कुठे निघाले असतील तर ते जरा असे जॉईन करून घ्यायचे. हे बघा किती छान झालेत बघा. आता असं हे असं चिघटलेलं नाही ना, याची काळजी घ्यायची म्हणजे मग ते व्यवस्थित येतात. हे बघा, जरा हाताने दाबून घ्यायचे थोडेसे. हे बघा, खालून पण किती छान दिसतात बघा. आपण थोडासा आपण प्रेस करून घेऊया असं जरा. हा हा, किती छान दिसतोय ना. पहा किती मस्त वाटतंय. काय होतं, आपण जेव्हा चपाती लाटतो ना तेव्हा खाली पीठ लावायचं नाही, तर मग ते रोल काढताना हे होतं, चिघटतात असे उचलताना. हे बघा, ही जी बाजू आहे ती अशी लावून घ्यायची व्यवस्थित आणि थोडेसे प्रेस करायचे. हे बघा, हा हा हा, किती छान दिसतात बघा. आले ना आपले छान रोल झालेले आहेत. तुम्ही बघू शकता परत. हे बघा, खालून पण मस्त दिसत आहेत. हा हा, हे बघा किती सुंदर दिसत आहेत बघा. आता हे काय करायचे, आपल्याला वाफवायचे आहेत. आता आपण पाणी ठेवूया वाफवायला. आता आपण खोलून बघूया. 20 मिनिटं झालेली आहेत. हा हा हा, बघा किती सुंदर असं कलर आलेला आहे त्याला. अजिबात हाताला चिटकत वगैरे नाही, म्हणजे ते व्यवस्थित झालेले आहे. मी गॅस बंद करते आणि त्याच्यावर हवं तर आपलं उरलेलं थोडंसं बटर वगैरे लावून घेते. मी थोडंसं चीज पण घातलं होतं वरून उरलेलं, तर हे थोडंसं चीज पण मी घालून घेते. गरम असताना ते छान असं मेल्ट होऊन जाईल आणखीन, आणि खायला मस्त लागतील. आता हे चीज घालायचं नाही, घालायचं की नाही ते तुमच्यावर आहे. नाही घातलं तरी ते सुंदरच लागणार आहे. आता हे पूर्ण आपल्याला थंड होऊन द्यायचंय आणि मग मी तुम्हाला कापून दाखवते किती छान झालेत ते. तुम्ही नुसते खा, चटणी बरोबर खा, कसेही खा, पण चवीला अतिशय उत्तम झालेले आहेत. आणि बघा, आता मी कापून दाखवेन ना ते छान असे, तेव्हा तुम्हाला कळेलच किती छान झाले. थंड होऊन द्यायचे आपल्याला पूर्णपणे. हे बघा, आता मी डिश मध्ये काढून घेतलेले आहेत. छान त्याला वरती सॉस वगैरे लावलेला आहे. आणि आता मी तुम्हाला ते एक असं कापून पण दाखवते किती सुंदर झालाय बघा. असा किंवा आपण उभा पण कापू शकतो. हे बघा किती सुंदर त्याच्या हे झालेले आहेत. आतमध्ये मस्त अशा त्याच्या, हा 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 हा, किती सुंदर. आता याच्यावर आपण मस्त असा सॉस लावायचा आहे किंवा तुम्ही चटणी पण लावू शकता. आणि हे बघा असं खायचं. हा हा हा, किती लुसलुशीत आहेत बघा. आणि मस्त त्याच्या अशा प्लेटी अशा पडलेल्या आहेत पदर. हे बघा,
याच्यामध्ये असा भरपूर सॉस टाकायचा आणि खायचं, किंवा चटणी, तुम्ही शेजवान चटणी पण घालू शकता आणि खाऊ शकता. मस्त चीज बीज वगैरे खूप छान लागते. खरोखर सांगते, तुम्ही ही नक्की रेसिपी करून बघा. खूप सुंदर झालेली आहे, मऊ लुसलुशीत झालेली आहे आणि अगदी पिझ्झा मोमोज सारखेच ती चवीला लागतात. आपल्या घरच्या, आपण आपल्या स्वतःच्या हाताने केल्यामुळे अगदी व्यवस्थित आहे. बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा हे असं मुलांना वेगवेगळे पदार्थ करून घाला, तुम्ही खा. आणि आपण वाफवून घेतलेले आहे, तळलेले वगैरे नाही आहेत. त्यामुळे याच्यात तुम्ही हव्या त्या भाज्या घालून असे रोल करून टिफिनला देऊ शकता. हिरवी चटणी किंवा केचप किंवा काही नाही घातलं तरी ते सुंदर लागतात. तर तुम्ही ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. आपल्या मैत्रिणींना ही रेसिपी पाठवा, जेणेकरून त्यांना पण करता येईल. खूप सुंदर झालेली आहे. मी तर पूर्ण एक असा अख्खा खाणार आहे. खूप छान झालेला आहे. मी एवढी खाते म्हणजे नक्की सुंदर झालेलं आहे. नक्की करून बघा, केल्याशिवाय तुम्हाला कळणार कसं. बघताय काय, घ्या करायला आता रेसिपी. बाय बाय.